नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, 11वीची फर्स्ट राऊंडची अलॉटमेंट लिस्ट जाहीर झालेली आहे आणि आपल्याला आता कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे, म्हणजे आपल्याला आता कुठलं कॉलेज मिळालं आहे हे आपण बघणार आहोत. आणि ते कसं बघायचं त्यासाठी नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. बघा मित्रांनो, सर्वात प्रथम महा FYJC.admission.in या वेबसाईटवर जा. वेबसाईटवरती आहे. वेबसाईटवर आल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करा. बघा ब्ल्यूमध्ये तुम्हाला लॉग इन हे बटन दिसतं आहे, त्या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर लॉग इन ID जिथे लिहिलेलं आहे तिथे तुमचा युजर नेम तो टाका. त्यानंतर खाली पासवर्ड टाका आणि इंटर कॅपच्या जागी हे जे तुम्हाला ब्ल्यूमध्ये दिसतं आहे GTTCM, तुम्हाला प्रत्येकांना वेगवेगळं येईल, तो कॅपच्या इथं भरा आणि खाली लॉग इन बटनावर क्लिक करा. बघा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी साईट दिसेल. इथे लेफ्ट साईडला खाली या. इथं कॅप ॲडमिशन या बटनावर क्लिक करा. त्यानंतर कॅप अलॉटमेंट स्टेटस या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा खाली या. बघा अलॉटमेंट डिटेल राऊंड 1 असं दिसेल. त्यानंतर तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालेलं आहे ते कॉलेजचं नाव इथे समोर तुम्हाला दिसेल. आणि अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर 1 इथे आलेला आहे. ज्यांना अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर 1 आलेला आहे त्यांना काही करून त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावे लागेल. ज्यांना अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर 1च्या ऐवजी 2, 3, 4 असे आलेले असेल आणि त्यांना ते कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं नसेल तर ते पुढच्या राऊंडसाठी ट्राय करू शकतात. पण ज्यांना अलॉटमेंट प्रेफरन्स नंबर 1 आलेला आहे अशांना त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावे लागेल, अन्यथा तुमचं ॲडमिशन बाद होईल. बघा खाली आल्यानंतर हे तुमचे जे डॉक्युमेंट पेंडिंग आहेत, समजा या विद्यार्थ्याचे 10वीचं मार्कशीट त्यांनी अपलोड केलं नव्हतं, ते अपलोड करायला लागेल. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायला लागेल आणि खाली प्रिंट अलॉटमेंट लेटर या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर बघा या विद्यार्थ्याचे 10वीचं मार्कशीट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायची बाकी आहे. त्यामुळे प्रिंट अलॉटमेंट लेटर या बटनावर क्लिक केल्यावरही पुढं ऑप्शन दिसत नाही. ज्यावेळेस हा विद्यार्थी त्यांचे डॉक्युमेंट अपलोड करेल त्यानंतर प्रिंट अलॉटमेंट बटनावर क्लिक करा आणि तुम्हाला शेजारीच प्रोसीड फॉर ॲडमिशन हे बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करा. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं अलॉटमेंट लेटर मिळेल. ते अलॉटमेंट लेटर आणि तुम्हाला ज्या कॉलेजला जायचं आहे त्या कॉलेजला जाऊन तुमचे डॉक्युमेंट घेऊन जा आणि तिथे जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं कॉलेज मिळालं आहे आणि तुम्ही तिथं ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.